हाय गाइस, वेलकम टू तडका टेल्स विथ कविता. आज मी बनवणार आहे कोळंबी आणि शेपूची भाजी. यासाठी मी घेतले अर्धा किलो कोळंबी आणि एक जुडी शेपूची भाजी. तेलामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट घालूया, चांगलं परतवून. नंतर करी लिव्स घालूया. करीपत्ता घातल्यानंतर आपण चिरलेले कांदे घालूया. मी मस्त दोन चिरलेले कांदे घेतले होते आणि मी आता 2 चिरलेले टोमॅटोज घातलेत. याच्यात चवीप्रमाणे मीठ घालूया आणि टमाटे थोडे शिजल्यावर आपण याच्यामध्ये हळद, मालवणी तिखट, थोडंसं जिरा धना पावडर आणि थोडंसं लाल तिखट पण घालूया आपण याच्यात. मस्त असं परतवून घेऊया. मसाला थोडासा शिजला आणि त्याच्यातला कच्चा वास निघून गेला की मग आपण याच्यात शेपूची भाजी घालूया. या ठिकाणी मी मस्त एक जुडी शेपू घेतली होती आणि त्याला छानपैकी धुवून पाणी त्याचं काढून त्याच्यानंतर मी याला चॉप केलेलं आहे. आपण अजून तरी अजिबात पाणी टाकलेलं नाहीये या भाजीमध्ये. मी मस्त मंद आचेवर याला चांगलंच परतवून घेतेय. शेपूची भाजी तशी लगेचच शिजते, त्याला जास्त शिजवायची गरज लागत नाही. आपण थोडंसं तेल सुटलं की लगेचच याच्यामध्ये कोळंबी ऍड करूया. आता या ठिकाणी मी कोळंबी ऍड केलेली आहे. आता आपल्याला मंद आचेवरच याला परतवून घ्यायचं आहे, जास्त फास्ट करायची नाहीये गॅस. चांगलं परतवून झालं की मग आपण या ठिकाणी गरम पाणी ऍड करूया. कोळंबी म्हटलं की लगेचच शिजते आणि त्याला काही जास्त पाणी वगैरेची गरज लागत नाही. पण मला ही भाजी जरा तर्रीवालीच आवडते म्हणून मी याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहे. जर तुम्हाला ही रसाळ नको असेल तर तुम्ही पाणी नकाच टाकू. मी मस्त याला थोडा वाफेवरती शिजवलंय आणि ह्याच्यानंतर मी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. कोळंबी सुद्धा थोडंसं पाणी सोडते, तर मी सुरुवातीला ह्याच्यात जराही पाणी टाकलेलं नाहीये. आता हे पहा, मी याच्यामध्ये अर्धा कप गरम पाणी टाकते. थोडंसं टाकून मग याला चांगलंच परतवून घेणार परत एकदा. जसं मी सांगितलं, मला थोडीशी रसाळच आवडते ही भाजी. या भाजीला तुम्ही तांदळाच्या भाकरी बरोबर, कुठल्याही प्रकारच्या भाकरी बरोबर खाऊ शकता. या भाजीची चव तशी अप्रतिमच असते. ज्यांना ही शेपूची भाजी आवडते त्यांना ही रेसिपी नक्कीच आवडेल. माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंट करा आणि मला सांगा तुम्हाला कशी वाटली. आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. मला आता ह्याच्यात आणखीन थोडंसं पाणी हवंय, तर मी आणखीन थोडंसं गरम पाणी ऍड करते. मंद आचेवर आणखीन 2-3 मिनिटं आपण याला शिजून देऊया, झाकण लावून ठेवूया. आणि आता आपण बघूया, छानशी अशी तर्री आलेली असेल भाजीला आपल्या. आणि आता आपली भाजी रेडी आहे सर्व करण्यासाठी. मी दाखवते तुम्हाला याची कन्सिस्टन्सी कशी आहे. इतकी तरी रसाळ ही भाजी छानच लागते. अगदीच सुकी, तुम्ही ट्राय करून पहा कशी वाटते, पण मला अशी आवडते. पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीज बरोबर. Till we meet next time. Thank you. Thanks for watching.